नमस्कार. फक्त आज आपण कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्यामध्ये ही तांदळाची खीर बनवणार आहोत. चवीलासुद्धा अप्रतिम आणि कमीत कमी वेळामध्ये होणारी आहे. झटपट अशी उपवासाला किंवा सणाला अचानक जर पाहुणे आले असतील तर मस्त कुकरमध्ये हे तांदूळ मऊ असे शिजले जातात आणि खीरही पटकन तयार होते. तर आज मी ही आषाढ खीर बनवलेली आहे. कारण आषाढ महिन्यामध्ये शुक्रवारी किंवा मंगळवारी ही खीर बनवली जाते. तर चला म्हटलं खीरपुरीचं देवीला नैवेद्य दाखवायचंच आहे, तर तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूया. तर तुम्ही या पद्धतीने कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून ही खीरची रेसिपी नक्की करून बघा, कारण पटकन होणारा पदार्थ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. नमस्कार, द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण खीर बनवूया. तर सुरुवात करूया. तर अर्धी वाटी मी तांदूळ घेतलेले आहे. तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तर अर्धी वाटी तांदूळ घेतले आहे मी. छान स्वच्छ निवडून घेतले आणि आता आपण हे 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेऊया. जोपर्यंत याचं स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत 3 पाणी 4 पाण्याने सुद्धा धुवून घेऊ शकता तुम्ही. आता आपण हे 3-4 पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपण हे चाळणीमध्ये टाकून घेऊया, कारण याचं आपल्याला पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे. एक 2-3 मिनिट तसंच चाळणीमध्ये ठेवा. तोपर्यंत आपण गॅसवरती कुकर ठेवून घेऊया. कुकर थोडं गरम झालं की 1 चमचाभर तूप घातलं मी, मोठा चमचा आहे. त्यानंतर आपण जे तांदूळ निथळायला ठेवले ते घातले. छान परतून घ्यायचे मंद गॅसवरती एक 3 ते 4 मिनिट. थोडासा हलकासा तांबूस कलर यायला पाहिजे. खूप लालसर पण नाही करायचे आपल्याला, कारण खीर पण छान पांढरी शुभ्र दिसायला पाहिजे. हलकेसे तांबूस झाले बघू शकता तुम्ही. आज आपण हे अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत. अर्धीच वाटी आपण पाणी घालणार आहोत यामध्ये. तुम्ही एखादा वाटी पाणी घातलं तरीसुद्धा चालते. मी अर्धीच वाटी पाणी घातलेलं आहे. आता हे छान पाणी घातल्यानंतर आता आपण 2 वाटी दूध घालून घेऊया, किंवा तुम्ही अर्धं दूध आणि अर्धं पाणीसुद्धा घालू शकता. आता दूध घातल्यानंतर आपण हे कुकरला झाकण लावणार आहोत. तर हे दुधामुळं काय होते, उतू जाऊ शकते. त्यामुळं काय करायचं, मंद गॅसवरती आपल्याला याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर दूध घातल्यामुळं काय होतं, हे उतू जाईल थोडंसं. त्यामुळं मी थोडासा टिश्यू पेपर लावला. टिश्यू पेपर लावल्यामुळं काय होतं, गॅसवरती जास्त सांडणार नाही. तर आता 3 शिट्ट्या झालेल्या आहे आपल्या. मंद गॅसवरती झाकण काढून घेतलं. आता चमच्याच्या साहाय्याने काय करायचं, छान मॅश करून घ्यायचे जे तांदूळ शिजलेले आहे ते. त्यानंतर मी 1 वाटी दूध घातलं. आणखीन मी अर्धी वाटी दूध घालणार आहे थोड्या वेळानं. छान मिक्स करून घ्यायचं. जेवढं जास्त तुम्ही मिक्स कराल तेवढं जास्त मस्त एकजीव होते. आता अजून अर्धी वाटी आपण दूध घालूया आणि गॅसवरती हे भांडं ठेवूया. छान एक 5 ते 6 मिनिट मस्त मंद गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मस्त मऊ आणि दाणेदार अशी खीर तयार होते. तुम्ही नक्की करून बघा एकदा. एकदम सोपी पद्धत आहे. आता 5 ते 6 मिनिट झालेले आहे. आता आपण साखर घालून घेऊया यामध्ये. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गोडचं प्रमाण. बघू शकता मस्त दाटसरपणा आलेला आहे. आणि गॅस कमीच ठेवायचा. थोडंसं चमच्याच्या साहाय्याने अधूनमधून मस्त मिक्स करून घ्यायचं, म्हणजे थोडंसं एकजीव होते ते खीर. आणि आता साखर घालूया. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडंसं एखादा चिमूट मीठ घातलं तर हे खीरची चव अजून छान लागते. आता मंद गॅसवरती साखर घातल्यानंतर 2-3 मिनिट आपण शिजवून घेतलं, म्हणजे साखर छान एकजीव झालेली आहे त्यामध्ये. जवळपास आता आपली खीर होत आलेली आहे. तर एक तडका पॅन घेतलं मी. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप घातलं. काजू, बदाम आणि चारोळे छान मस्त तळून घेतले आणि वरतून ही फोडणी दिली. फोडणी दिल्यानंतर थोडं झाकून ठेवायचं, म्हणजे काय होतं, वाफेमध्ये जो सुगंध बाहेर येत नाही, तो छान मस्त खीरला लागल्या जातं. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण विलायची पावडर घातलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद केलेला आहे मी. छान मिक्स करून घ्यायचं मस्त. बघू शकता. चला तर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. मस्त आपली दाणेदार अशी खीर तयार झालेली आहे. तर तुम्ही फोडणीची खीरसुद्धा म्हणू शकता. मस्त आपली पांढरी शुभ्र आणि छान दाणेदार अशी खीर तयार झाली. वरतून आपण थोडेसे ड्रायफ्रूट आणि तूप घालूया, किंवा तुम्ही जेव्हा ताटामध्ये वाटीत घ्याल तेव्हा वरतून तूप घेतलं तरी छान लागते. चवीलासुद्धा अप्रतिम. जी आपण पारंपरिक पद्धतीने खीर बनवतो, चवीला तशीच झालेली आहे. तुम्ही नक्की एकदा करून बघा.
तर हे मी आज शुक्रवार आहे, तर शुक्रवारी मी खीरपुरीचं देवीला नैवेद्य केला होता. घरातल्या जे आपण देवी देवतांना नैवेद्य दाखवतो मंगळवारी किंवा शुक्रवारी, तर आज शुक्रवारचं मी ही खीर बनवलेली आहे. वरतून थोडे ड्रायफ्रूट आणि अजून थोडंसं तूप घालायचं, म्हणजे चवीलासुद्धा अप्रतिम लागते. पुरीसोबतसुद्धा छान लागते. तर तुम्ही ही खीर ची रेसिपी नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास कमेंट, लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी द्वारकाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी माझ्या चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून आभार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.